नेक्स्ट आहे आपली मेथड फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. म्हणजे आता याच्यात काय केलेलं आहे, काही प्रॉब्लेम जे तुम्हाला जे देऊन ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आता तुम्हीच शोधा की तो प्रॉब्लेम लॉगरिथमिक फॉर्मचा आहे का एक्सपोनेन्शियल फॉर्मचा आहे, आणि तुम्हाला काय करणार आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. मग आता अशा प्रकारचे प्रॉब्लेम जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला काय करावं लागते, त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले या ठिकाणी काय करायचं आहे की हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम राईट करून घेणं आहे, लॉग 625 टू द बेस 5, आणि याला कन्सिडर करणं आहे एक्स, कारण जी व्हॅल्यू आपल्याला काढायची एक्स ची काढायची आहे, तर या ठिकाणी त्याला एक्स कन्सिडर करून घ्यायचं. मग चेक करायचा हा प्रॉब्लेम कोणता आहे, तर इथं लॉग लिहिलेला आहे म्हणजे हा लॉगरिथमिक फॉर्म आहे. इथे लिहा दिस इज लॉगॅरिथमिक फॉर्म, लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे. लॉगरिथमिक फॉर्म काय आहे, तर लॉगरिथमिक फॉर्म आहे लॉग ऑफ y टू द बेस a इज इक्वल टू x. मग आता इथं कम्पेअर करा वरचा जो गिवन प्रॉब्लेम आहे आणि आपला जो लॉगरिथमिक फॉर्म आहे याला कम्पेअर करा. काय दिसल, हिअर लॉग तर आपण लिहित नाही, आता इथं y आहे, इथं a घ्या पहिले, तर a ची व्हॅल्यू किती मिळेल, इथं हा a आहे आणि इथं हा 5 आहे म्हणून a ची व्हॅल्यू 5 झाली. त्याच्यानंतर हा y आहे, y ची व्हॅल्यू किती आहे 625, आणि इथं राईट हँड साईडला इथंही एक्स आहे आणि या साईडला काय आहे एक्स. मग आता आपल्याजवळ दोनच फॉर्म आहे, एक लॉगरिथमिक आणि दुसरा एक्सपोनेन्शियल. तर आपल्याजवळ हा जो फॉर्म होता हा लॉगरिथमिक आहे, त्याच्या व्हॅल्यू आपण a ची y ची आणि x ची काढली. मग आता याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. कन्वर्ट इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म, कन्वर्ट इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म, किंवा तुम्ही असं न लिहिता सिम्पली एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहिला तरी चालते. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे, तर एक्सपोनेन्शियल फॉर्म जो तुमचा आहे, ठीक आहे, तो तुम्ही इथं या ठिकाणी काय लिहू शकता, y इज इक्वल टू a टू दी पॉवर x, या प्रकारे तुम्ही त्याला लिहू शकता. मग आता ह्या व्हॅल्यू टाकून घ्या. तर इथं y ची व्हॅल्यू किती आहे 625, त्याच्यानंतर a ची व्हॅल्यू किती आहे 5, आणि x ची व्हॅल्यू किती आहे x. मग आता इथं तुम्हाला काय दिसते, आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. मग आता हा जो x आहे याची व्हॅल्यू आपल्याला काढणं आहे, आणि हा x आहे कुठं, पॉवर मध्ये, बरोबर आहे. मग आता असं जर असेल तर तुम्हाला इथं काय करावं लागते, जसं हा 5 चा पॉवर x झालेला आहे तसंच तुम्हाला इथं बेस मध्ये काय करणार, जसं इथं बेस आहे हा त्याचा पॉवर आहे, तर इथं बी तुम्हाला काय करावं लागते 5 लिहावं लागते, आणि त्याचा पॉवर तुम्हाला काय करावं लागते, शोधावं लागते. ठीक आहे. तर याचा पॉवर तुम्हाला शोधताना तुम्हाला काय करावं लागेल, इथं तुम्हाला करावं लागते हा 5, आणि या 5 चा कितवा पॉवर येईल 625, बरोबर आहे. तर 1 आहे, त्याच्यानंतर 2 आहे, त्याच्यानंतर 3 आहे, त्याच्यानंतर 4 आहे. तर असं जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हे ऑलरेडी मला माहिती आहे म्हणून मी लिहून टाकतो. तर इथं काय आहे, नाही तर हे तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागते, कॅल्क्युलेटरचा यूज करावा लागते. जर 5 चा पॉवर 4 जर लिहिला, ठीक आहे, तर तुमचा आन्सर किती येते 625. ओके. मग आता हे असंच का लिहिलं, कारण की इथं बेसमध्ये जर 5 आहे आणि त्याचा पॉवर जर x आहे, तर इथंही मला काय करणं आहे, लॉगरिथमिकच्या रूल नुसार इथं खाली 5 घेणं आहे आणि त्याचा पॉवर शोधणं आहे की ज्याचा आन्सर 625 आलं पाहिजे. आणि असं जर आलं तर हा जो 5 आहे याला काय करता येते, तुम्हाला ड्रॉप करता येते. आणि जर तुम्ही याला ड्रॉप केलं तर तुमची x ची व्हॅल्यू किती आली 4, x ची व्हॅल्यू किती आली 4 आली, आणि हेच तुमचं काय आहे आन्सर आहे. मग या क्वेश्चनला जर तुम्हाला रिराईट करायचं असेल किंवा ते x ची व्हॅल्यू किती आहे ती 4 आली, तर तुम्ही इथे लिहू शकता देअरफॉर लॉग 625 टू द बेस 5 इज इक्वल टू x आहे, तर x च्या ऐवजी किती लिहायचं 4. या ठिकाणी तुमचा हा क्वेश्चन संपलेला आहे. या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसते आहे हे फक्त थोडंसं काय करायचं, मॅच करायचं आहे. या ठिकाणी आपण पुन्हा, हा एक क्वेश्चन आहे याच प्रकारचा आहे, याला आपण पुन्हा सॉल्व्ह करून पाहू की तुम्हाला हे प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे पुढे पुन्हा समजून जाईल. मेथड सेम आहे. सर्वात पहिले काय करायचं आहे, या प्रॉब्लेमला लिहून घेणार आहे. तर हा प्रॉब्लेम आहे लॉग 81 टू द बेस 3 इज इक्वल टू, याला काय कन्सिडर करून घ्यायचं x झालं. आता पहिले शोधायचा हा प्रॉब्लेम कोणत्या फॉर्मचा आहे. तर इथं लॉग दिसतंय म्हणजे हा कोणता आहे, दिस इज लॉगॅरिथमिक फॉर्म, दिस इज लॉगॅरिथमिक फॉर्म. आता हा जर लॉगॅरिथमिक फॉर्म आहे तर लॉगॅरिथमिक फॉर्म काय आहे, तर इथं फॉर्म आहे लॉग y टू द बेस a इज इक्वल टू x. मग आता इथं तुम्ही याला
या फॉर्म्युल्याला किंवा या फॉर्मला या गिवन प्रॉब्लेम सोबत कम्पेअर करा. इथं ए ची व्हॅल्यू काय होऊन जाईल, इथं पहा हा खाली बेस मध्ये ए आहे, इथं बेस मध्ये 3 आहे. इथं हा वाय आहे, तर या वाय ची व्हॅल्यू इथं काय कम्पेअर कोणासोबत कम्पेअर होईल, 81 सोबत. आणि एक्स ची व्हॅल्यू काय आहे, एक्स. मग आता असं असल्यानंतर दुसरा फॉर्म कोणता, एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर सिम्पली इथं मी आता काय करतो, एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहितो. एक्सपोनेन्शियल फॉर्म कम्पेअर करा वगैरे काय ते काही जास्त लिहत नाही. झाला. मग आता फॉर्म काय आहे, फॉर्म आहे वाय इज इक्वल टू ए टू दी पॉवर एक्स. मग आता इथं वाय ची व्हॅल्यू किती आहे, लिहा 81, जी असेल ती लिहा. त्याच्यानंतर ए ची व्हॅल्यू किती आहे, 3, त्याचा पॉवर एक्स आहे. आता इथं जसं केलं होतं, जसं 5 होतं त्याचा पॉवर एक्स लिहिला, इथं 3 आहे त्याचा पॉवर एक्स आहे ऑलरेडी. मग आता इथं जर तसंच आहे तर या ठिकाणी 81 ला तुम्हाला कसं आहे त्या प्रकारे कन्वर्ट करावं लागते. मग मी काय करतो, इथं बेस मध्ये 3 आहे, राईट हँड साईडला बेस मध्ये 3 आहे, त्याचा पॉवर एक्स आहे. इथं पण बेस मध्ये 3 लिहितो. आता त्याचा पॉवर 81 म्हणजे किती होईल, तर 81 3 चा पॉवर जर 1 केला तर 3 होईल. 3 चा पॉवर जर 2 केला, 3 चा स्क्वेअर केला किती होईल, 9 होईल. आणि 3 चा जर क्यूब केला म्हणजे तिसरा पॉवर जर घेतला तो 81 होईल. म्हणजे इथं या 3 चा पॉवर किती होऊन जाईल, 3. तर हे जे बेस मध्ये आहे 3 हे तुमचे काय होऊन जातात, ड्रॉप होऊन जातात. आणि इथं एक्स ची व्हॅल्यू किती होऊन जाते, 3. जर तुम्हाला याला फायनल आन्सर मध्ये लिहिणं आहे तर तुम्ही इथे लिहू शकता, देअरफॉर लॉग 81 टू द बेस 3 इज इक्वल टू एक्स. तर एक्स ची व्हॅल्यू किती येऊन राहिली तुमची, 3. या ठिकाणी तुमचा हा प्रॉब्लेम संपला. या प्रकारच्या सिंपलच्या ह्या मेथड आहेत आणि या मेथडवरती हे प्रॉब्लेम. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपला लॉग 4 टू द बेस 16. आता मी काय केलंय की एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगरिथमिक फॉर्म पुन्हा जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं तसं मी याला काय केलं, पहिले तिथं कॉपी पेस्ट करून ठेवलेलं आहे, जेणेकरून काही स्टुडंट जर आता व्हिडिओ पाहत असतील, याच्या अगोदर जे पाहिले नसतील तर त्यांना हे फॉर्म माहीत पाहिजेत, हे तुम्हाला सपोर्टसाठी राहतात. ठीक आहे. चला, आता हा वाला जो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, लॉग 4 टू द बेस 16, सर्वात पहिले आपल्याला काय करणार आहे, याला लिहून घेणार आहे. मग आता मी काय करणार आहे, लॉग 4 टू द बेस 16 याला काय करतो, एक्स, कारण की मला याची जी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करायची आहे, म्हणून मी त्याला इज इक्वल टू एक्स लिहिलं. चला, काय दिसते, कोणता फॉर्म आहे, तर हा लॉगरिथमिक फॉर्म आहे. इथे लिहा, दिस इज लॉगरिथमिक फॉर्म. आणि लॉगरिथमिक फॉर्म काय आहे आपल्याजवळ, तो लिहून घ्या, लॉग ऑफ y टू द बेस a इज इक्वल टू एक्स. ठीक आहे. आता मी इथं लिहिला, तुम्हाला इथं बाजूला सापडतेच लिहिलेला. आता इथं काय करायचं, कम्पेअर करायचं गिवन प्रॉब्लेम सोबत. ठीक आहे. तर आपला लॉग आहे तर तो तर आपण काही करत नाही कम्पेअर. इथं आहे ए आहे, इथं ए आहे तर इथं किती आहे, 16 आहे. त्याच्यानंतर इथं वाय आहे, इथं वाय किती आहे, 4 आहे. आणि इथं एक्स आहे तर इथं किती आहे, एक्स आहे. चला, कम्पेअर करून आलो पहा. इथं हा ए आहे, इथं 16 आहे बेस मध्ये, इथं हा वाय आहे, इथं हा 4 आहे. आणि इक्वल टू मध्ये एक्स आहे तर इकडे कोण आहे, एक्स आहे. आता याला आपण एक्सपोनेन्शियलचा फॉर्म घेऊ आणि त्याच्यासोबत त्याला काय करू, सॉल्व्ह करू. ठीक आहे. इथं तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे, वाय इज इक्वल टू ए टू दी पॉवर एक्स. ठीक आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या सरळ या फॉर्म्युल्यात टाकून द्या. वाय ची व्हॅल्यू किती आहे, 4. त्याच्यानंतर ए ची व्हॅल्यू किती आहे, 16. आणि एक्स ची व्हॅल्यूच माहित नाहीये. आता मागच्या वेळी जसं होतं तसं दिसतंय का इथं प्रॉब्लेम, इथं बेस मध्येच मोठी व्हॅल्यू आली, बरोबर आहे, बेस मध्ये काय आली, मोठी व्हॅल्यू आली. पण इकडे तुम्हाला एक ऑप्शन दिसून आलाय की इथं 4 लिहिलेलं. मग मी काय करतो, इकडे पाहता बारीक लक्ष ठेवा, इथं 4 आहे, त्याचा पॉवर कोणीच नाही, म्हणजे बाय डिफॉल्ट कोण आहे, 1 आहे. मग इकडे जर मला 4 दिसते आहे तर मी इकडे पण मी काय लिहू शकतो, 4 लिहू शकतो. मग आता मी इथं 4 तर लिहून घेतला. मग 4 चा कितवा पॉवर म्हणजे 16 येईल, कितवा पॉवर म्हणजे 16 येईल. तर 4 चा स्क्वेअर म्हणजे काय होईल, 16. आणि याला ब्रॅकेट मध्ये ठेवतो म्हणजे हे काय होऊन जाईल, पहा इथं 4 होता, याच्या डोक्यावर कोणीच नव्हतं म्हणजे पॉवर कोणी नव्हता म्हणून 1 ठेवला मी, तो बाय डिफॉल्ट आहे. नसला कोणी म्हणजे 1 असते. आता इथं मी काय केलं, इकडे मला 4 दिसलं म्हणून मी इथं 4 लिहून टाकला, झाला 4 लिहून ठेवला. त्याचा स्क्वेअर केला म्हणजे तो किती होईल, 16. आणि जो पॉवर आहे तो या ठिकाणी जसाचा तसा. मग असं जर केलं तर या प्रॉब्लेमला मला कसं सॉल्व्ह करता येते, 4 चा पॉवर 1 इज इक्वल टू 4 चा पॉवर 2x. या 2 न या x सोबत काय केलं, मल्टिप्लाय केलं. आता हे असं जर केलं
तर याचा अर्थ काय आहे की हे कुठून आणलं, तर इथं एक फॉर्म्युला असते तुमच्याजवळ, इकडे साईडला लिहून देतो मी, चेंज करतो पेन वगैरे लागला तर. इथं तुमचा जो फॉर्म्युला असते तो या प्रकारे असते. आपण हे जे सुरुवातीला जे काही फॉर्म पाहिले त्याच्यामध्ये जे काही बेसिक फॉर्म्युले पाहिले त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळून जाते. इथं समजा एक्स आहे आणि हा त्याचा पॉवर ए आहे, ठीक आहे, मी दुसऱ्या भाषेत लिहून देऊ राहिलो, आणि इथं बी आहे. तर इथं सरळ सरळ काय होते, एक्सचा पॉवर काय होते, ए इंटू बी होऊन जाते. एक्सचा पॉवर काय होते, ए इंटू बी. समजा तुम्ही याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा, तर हा एचा पॉवर काय झाला, ए बी होऊन गेला. ओके, याला आपण आता उरलेला प्रॉब्लेम इथं शॉर्टकट मध्ये सॉल्व्ह करून घेऊ. इथं पण 4 आहे, इथंही 4 आहे. बेस काय झाला, सेम. दोन्ही काय करायचे, निग्लेक्ट करून टाकायचे. निग्लेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं आता काय दिसल, तर इथं दिसल तुम्हाला पॉवर मध्ये इकडे आहे 1 आणि इकडे काय आहे 2x. पण आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे असते, फक्त x ची. आता x जर मी इथंच ठेवला तर हा जो 2 आहे या x सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, हा इक्वल टू च्या इकडे गेला तर हा काय होऊन जाईल 1/2. तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू तुमची एवढी आली. आणि फायनल आन्सर जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही इथे लिहू शकता, देअरफॉर log 4 टू द बेस 16 इज इक्वल टू x आहे. तर x ची व्हॅल्यू किती निघाली तुमची 1/2. या ठिकाणी तुमचा हा प्रॉब्लेम संपला. इथंच थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होईल, जे मला माहित आहे मी तुम्हाला ते सांगतोय. त्याच्यानंतर सेम प्रॉब्लेम तुम्हाला इकडे मिळेल. पुन्हा या प्रॉब्लेमला आपण काय करू, सॉल्व्ह करून घेऊ. सॉल्व्ह करण्यासाठी पहिले याला लिहून घेऊ. तर log 64 डिवायडेड बाय 16 याला काय कन्सिडर करू, x. हा कोणता प्रॉब्लेम आहे, तर इथं तुम्हाला काय दिसतंय, लॉग लिहिलं दिसतंय, म्हणजे दिस इज logarithmic form. This is logarithmic form. Logarithmic form काय आहे, log of y to the base a is equal to x. झालं. आता एवढं झाल्यानंतर याला कम्पेअर करा. कम्पेअर करण्यासाठी मी काय करतो, हिअर, आणि मी त्या व्हॅल्यू आता लिहितो. जसं आता हा a आहे, a ला जर मी या वरचे प्रॉब्लेम सोबत कम्पेअर करतो तर a ची व्हॅल्यू किती होऊन जाते, 16 म्हणजे 16. ठीक आहे. त्याच्यानंतर हा y आहे, y ची व्हॅल्यू किती होऊन जाईल, y ची व्हॅल्यू होऊन जाईल 64. आणि x ला x सोबत केलं तर x ची व्हॅल्यू x आहे. ओके. आता माझ्याजवळ दुसरा फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल. याला मी या फॉर्म मध्ये आणतो आणि याचा आन्सर काढण्याचा प्रयत्न करतो. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे, तर एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे y इज इक्वल टू a टू दी पॉवर x. y ची व्हॅल्यू किती आहे, 64. a ची व्हॅल्यू किती आहे, 16. आणि त्याचा पॉवर किती आहे, x. आता हा प्रॉब्लेम या प्रॉब्लेम सारखा सुद्धा नाहीये. इथं तरी एक क्लू भेटला होता की इथं 4 आहे आणि म्हणून आपण इथं 4 घेतला. इथं तुम्हाला काहीच ऑप्शन नाहीये. मग ऑप्शन नाहीये, पण आणखी एक क्लू मागचा प्रॉब्लेम देऊन जाते की 4चा स्क्वेअर जर केला तर किती मिळते, 16 मिळते. बरोबर आहे. आणि 16 साठी जर तुम्ही तसं करतो म्हटलं तर, किंवा सिम्पली पहिले काहीच डोकं न लावता 16 ला जर तुम्ही करतो म्हटलं तर 16 चा जर स्क्वेअर केला तर तो 64च्या पलीकडे चालला जाते. म्हणजे हे तुमचं सॉल्व्ह होत नाही. म्हणून काय करायचं, हे मागच्या वेळेचं जे होतं त्यालाच यूज करायचं, किंवा हे क्लू आहे एक प्रकारचा की 4चा जर स्क्वेअर केला तर किती मिळते, 16. तर मी याला पहिले तुम्हाला लिहून दाखवतो. हा काय होईल, हा 4 त्याचा स्क्वेअर, तर हा 4चा स्क्वेअर केला तर काय होऊन जाईल, 16. मग आता इथं जर मी 4 घेतला तर मी पण इकडे काय करतो, 4 घेतो. ठीक आहे. म्हणजे थोडंसं जुन्या प्रॉब्लेमची हेल्प घेतो. मग मी 16 घेतला असता तर 16चा जर स्क्वेअर केला असता तर 64 आला असता काय, कसाच नसता आला. तो खूप भयंकर चालला ते पुढे. मग मी काय करतो, 4चा स्क्वेअर करतो तर हा 16 होऊन जाते. मग या 4चा यूज करतो की याचा कितवा पॉवर होईल, तो 64 होईल. आता जर तुम्हाला जमत नसेल तर एक कॅल्क्युलेटर तुमच्याजवळ जे सायंटिफिक कॅल्क्युलेटर आहे ते सायंटिफिक कॅल्क्युलेटर तुम्ही विकत घेऊन घ्या आणि इथं आपण सॉल्व्ह करू. तर हा झाला 4. त्याचा पॉवर जर मी 1 केला, 4चा पॉवर जर मी आता समजा इथं 4चा पॉवर जो आहे, समजा हा 4 आहे, याचा पॉवर जर मी आता 1 केला तर आन्सर किती मिळेल, 4. हे आपल्याला हा 64 आला काय, नाही. मग आपण पुन्हा सॉल्व्ह करू, 4चा स्क्वेअर करू, किती आला, 16 आला. हे पण आपल्याला आन्सर नाही पाहिजे, किंवा आन्सर आपला नाही आहे. 4चा क्यूब करू आपण, 4चा पॉवर 3 करू, किती आला, 64 आलं. मग आता हे जर 64 आला म्हणजे याचा अर्थ काय आहे की 4चा जर मी क्यूब लिहिला तर माझा आन्सर किती येऊ राहिला, माझा आन्सर 64 येऊ राहिला. आता माझा एक काम झालं, माझा बेस काय झाला, सेम. बस मला तेच करायचं होतं. बेस काय झाला, सेम. बेस सेम झाला तर त्याला ड्रॉप करून टाका. ठीक आहे. पुन्हा मी आता काय करतो, 4चा क्यूब आणि इकडे याला करतो 4चा पॉवर 2x.
आता हे 4चा पॉवर 2x कुठून लिहिला, तर हा वाला आपला फॉर्म्युला जो होता तो लिहिला. ठीक आहे, याला आता आपण उरलेला जो प्रॉब्लेम आहे तर बारीक मध्ये सोडून घेऊया. ठीक आहे, त्या 4 ड्रॉप झाले तुमचे, इथं उरलं 3 = 2x. पण मला फक्त कशाची व्हॅल्यू पाहिजे, एक्सची. तर एक्स जर मी इथंच ठेवला तर हा 2 त्याच्यासोबत काय आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. तो जर इक्वल टूच्या पलीकडे गेला तर तो कशामध्ये चालला जाईल, डिव्हिजन मध्ये. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, 3/2. आणि जर तुम्हाला फायनल आन्सर लिहायचा आहे तर करायचं देअरफोर log 64 to the base 16 = 3/2. या ठिकाणी तुमचा हा प्रॉब्लेम संपला. ठीक आहे, असे सोपे सोपे प्रॉब्लेम आहेत.